उत्तर द्या. शबरी कोणत्या ब्युटी पार्लर मध्ये गेलती? डोक्याला तेल नाही, नीट ऐका, डोक्याला तेल नाही, पायाला चप्पल नाही, अंगाला साबण नाही, डोक्यात उवा, मुखात भजन, अंगाला तेल नाही, साबण नाही, डोक्याला तेल नाही, पायाला चप्पल नाही, भेटायला राम. आपण 3 वेळा मेकअप करतो दिवसभरात. राम स्वप्नात तरी आला का? खरं सांगा. आपल्याला पप्प्याचा बापच वेळेत भेटा ना, तर राम का भेटा? किती बारीक उत्तर आहे महाराज, किती बारीक आहे. वाक्य लिहून घ्यायचा, हे इंद्रिकांचे वाक्य आहेत. बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे येईल. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. हे वाक्य लिहून घ्यायचा. बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे येईल. पुढचं वाक्य आहे का? चमड्यावर कधी प्रेम करू नका, ते जाळायचं आहे. चमड्यावर कधी प्रेम करू नका, ते जाळायचं आहे. चमडं ज्याने दिलं त्याचं भजन करा, आतला देव खुश करायचा आहे. पुरावा तैसा हृदयामध्ये मी रामू सर्व सुखाचा आराम. याच्यावर प्रेम करू नका, याच्यातलं करा. का? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. यादी लिहून घ्या. यदा कदाचित, यदा कदाचित, यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात. कासवाला केस नाहीत, पण यादी आहे का? कासवाला केस येऊ शकतात, सश्याला शिंग येऊ शकतात, वांझेला बाळ होऊ शकतं, आकाशाला फळं येऊ शकतात, बर्फाला आग लागू शकते, अंधार प्रकाशाला घालू शकतो, मुर्गजाळाने ताण लागू शकते, पण शरीर नसताना ज्ञान मिळू शकत नाही. आकाशाला फळं येतील. कलियुग आहे, कलियुगात काही घडू शकतं, काही घडू शकतं, तेच कलियुग. काही घडू शकतं आणि कधीही घडू शकतं आणि केव्हाही घडू शकतं. कलियुगात असंच काय नाही, म्हातारा सुद्धा शाळेत जाऊन पास होऊ शकतो. ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान काय डीजे लावायची गरज? इथे नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाच त्या बाई वाड्यावर यांडरा तो भाड्याच्या घरात, भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलतो. सुनू तुझा माझ्या भरोसा नाही, तुझ्या बापाचाच नाही तर सुनूचा कसा राहील? मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड, शेतीला चैन नाही ना आमदार व्हायला निघले. अरे इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. कडवे 4. जी व्यक्ती ज्या कामासाठी आली त्याने ते काम केलंच पाहिजे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, दाढीला डोक्याला हात लावायचं नाही. आपल्याकडं असं पालथ्या मेंदूची माणसं चालत नाही. सरळ घर, इथं येऊन असा बसतोय आणि तसाच मी आला, मग त्याची काय गॅरंटी? चिंता बिंता काय करायची काम आहे? येताना काय आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही, काय चिंता करायची काम आहे? काय आपण येताना आणलाय? बंगला आपण बांधलाय, सोपती सुनन पोऱ्या, आपला मुक्काम जिन्यात. अगोदर जिना बांधायचा ना हलकाटा, बंगला कशाला बांधला? काय का मग? एक वाक्याने नाही का? कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, आपण निमित्त आहोत. तो करून घेणार आहे, तो तुम्हाला नोकरी लावणार आहे, तो तुमचा अभ्यास करून घेणार आहे. फक्त तुम्ही कर्म करीत राहा, मी केलं म्हणू नका. याचं नाव पारमार्थ. पुरावा 4था अध्याय. शिट्या मारतात, इको बिको सगळं काढून टाकायचं म्हणायचं टायमाला. फक्त मी केलं ना असं म्हणा, घडणे. शिपाई म्हणून तुम्ही नोकरी लागलात, देवाने कृपा केली, फ्लॅट मध्ये गेलात,
चांगल्या घरात गेलात, मुलीनं बापाच्या घरी कष्ट केले, नवरा चांगला मिळाला, बंगल्याची मालकीन झाली. हे करून घेतोय देव, आपण निमित्त आहोत. यावर तुमचं मत काय? त्याला करून घ्यायचंय. ज्ञानेश्वरी माऊली कोण घ्यायची होती, गाथा तुकोबा कोण घ्यायचा होता, आणि स्वराज्य शिवाजी महाराजांकडून घ्यायचं होतं त्यांच्याकडून ते करून घेणार. आपण उगाच हे काय हलकट क्वालिटीचं आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमला, त्याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचं विचार तुम्ही घरी गेले करा. काय उभे गेलं, लग्न झालं आणि फ्लॅट खरेदी झाला, सुनबाई म्हणली मा पाय लागला. इतका चांगला पाय का तो हा पाय इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? हे देव करून घेत असतो. बोला तुमच्या यावर काय मत आहे? आपण फक्त निमित्त करायचं. हे ओवी चौथ्यात आहे, हे मदतीस्तव झाले, परी मी नाही केले. देवाने करून घेतलं, आपण मोकळं राहायचं, विषय मिटला. आपण केलं हे म्हणायचंच नाही, कृपा त्याची, प्रयत्न आपले, बस. आणि आपली माणसं काय करणार, मी केलं, तू काहीच करू शकत नाही. तू एक केस पिकले, तुला अक्कल नाही, तू दुसरं काय करू शकतो? मग तू जर नाही हुशार तर केस का पिकून दिली? तू कुठं गावाला गेलता का केस पिकली तेव्हा? तू तर घरी वाहतात ना, मग का केसांच्या 2-4 कानपट्टीत ठेवून दिले नाही, का पिकले? आपण आपलं सांभाळू शकत नाही, कटेवर हाते विटेवर उभा जगाचा बाप आहे. आपण काहीच करायचं नाही, फक्त निमित्त देव करून घेईल तेवढं करून घ्यायचं, आणि ज्या दिवशी देव नेईल त्या दिवशी आनंदाने राहायचं. देव या दकात येत, कुणा कोण काय करून घेईल सांगता येत नाही. वाक्य नाही का, आई होती जिजाऊ, देवी होती शिवाई. आई होती जिजाऊ, देवी होती शिवाई, आणि आई जिजाऊनं शिवाई देवीला नमस केला. मला होणारा मुलगा जर जन्माला आला चांगला, तर मी माझं तुझं नाव माझ्या मुलाला ठेवील. छत्रपतींचा जन्म झाला, नाव ठेवलं शिवाजी. जन्म झाला देवीच्या नवसासाठी, उभा महाराष्ट्र सुखी झाला. शिवाजी महाराजांचा जन्म स्वराज्याची स्थापना करण्यासाठी झालाच नाही, शिवाई देवीला केलेला नवस पूर्ण करण्यासाठी आहे. पण काम झालं उभ्या महाराष्ट्राचं. देवोत्तर भजनी मंडळ, गायकवाद, गुणीजन. हनुमंताचा जन्म अंजनीच्या तपासाठी, सीता सोडवण्यासाठी, का रामाची भक्ती करण्यासाठी? अंजनीच्या तपासाठी, आता इथं घोटाळा आला. अंजनीनं केलं तप, जन्माला आला हनुमान. आता उलट सांगा, हनुमान जन्माला आला नसता काय फरक नव्हता, राम येणारच होता, जनक स्वयंवर मांडणारच होता, सीता रावण नेणारच होता. फक्त एक झाला असतं महाराज, रावण मेला नसता. आणि मग आतापर्यंत राज्य रावणाचं राहिलं असतं देशावर, रावण मेला नसता. का? रावण अमृत कुपी पेलेला होता, गडी होता तो, कठीण होता, अमृत पेला होता तो गडी, तो मेला नसता. रावण जर मेला नसता तर तुम्ही मी एकमेकाला भेटलो असतो, तर राम राम म्हणलो नसतो, रावण 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 म्हणलं असतो, लंकेश की जय हो अशा घोषणा दिल्या असत्या. हनुमंताचा जन्म झाला अंजनी त्या तपासाठी, महाराष्ट्र सुखी झाला. शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवाई देवीच्या नवसासाठी, महाराष्ट्र सुखी झाला. तुकोबारायचा जन्म झाला पांडुरंग भक्तीसाठी, पण अख्ख्या जगाचा बाप गाथा तयार झाला. आज आणि उलट ऐका, माथा जाग्यावर यावा म्हणून गाथा झाला, पण माथा इतका हुशार, गाथा पाण्यात टाकला पण माथा मापात राहिला. कारण गाथा पाण्यात टाकणाराही माथाच होता. त्यामुळे चिंता बिंता करायची नाही, तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि कीर्तन जगात फक्त कीर्तनच खरं राहिलंय, बाकी सगळीकडे वाटोळ झालंय. एक माणूस नीट बोला ना, 2 पोहरं एकत्र बसले तर प्रेयशीचा गप्पा आहे, 2 पोहरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन आहे, 2 पखवादी एकत्र बसले तर एकमेकाला नाव ठेवतात,
दोन भजनी एकामाग बसले तर माप काढतात, दोन कीर्तनकारी एकत्र बसले तर एकमेकाचं कुठाळ करतात, दोन पुढारी एकत्र बसले तर महिन्याव गंमत आली घुसाव कोणच्यात. आपण कोणच्यात जावा बा, आपण जावा सरकार पडावा द्यायला येईल ते पुढारी टेन्शन मध्ये. नोकरीवाले म्हणत्या भागत नाही, त्यांची बायको म्हणती परवडत नाही. कीर्तनकार म्हणतो एवढे पैशात जमत नाही, शेतकरी म्हणतो गिराईक नाही, व्यापारी म्हणतो माल खपत नाही, तरुण पोरं म्हणत्या पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला तुम्ही गप्पाच मारते, आम्ही इकडे जीव काढितो मारा. हे पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही. एक माणूस नीट बोलत नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही है. या जगात एकच माणूस सुखी आहे, फक्त भजन करणारा. त्याला काय घेणं नाही जगाचं. भजन जो करील तो सुखीच, त्याला काय घेणं आहे. आणि काही झालं तर काय होणार आहे. 4 प्रश्नाची उत्तर द्या बरं पटकन. कीर्तनाला बोलत जायचं. घरात किती सोलर बसवा, शेवटच्या आंघोळ अंगणातच. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हा बंगला किती मोठा बांधला, जळायला नगरपालिकेच्या पत्र्यातच. पैसे किती कमवा, कपाळाला रुपयाच. आणि घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटच्या आंघोळ दगडाच्या चुलीवच. आणि कवाय झोपान कवाय उठा, 10 8:30लाच. का श्रीमंताचे दावे रात्री पडत आहे. आता आपल्याकडे श्रीमंत कोणला तिच बंदच आहे. किती वाजता झोपा, 10 8:30ला. मग आपल्याकडे श्रीमंत कोणला म्हणता, भारी गादीवर झोपतो. अरे कशावाय झोप, डोळे झाकूनच झोपा द्या. ते काय म्हणतात बघा, तिकडं बघा. तुम्ही गप्पा आणून राहिले मारत, ते लोक वरडू राहिले तिकडं. आला ते गप्पा आणतात, ते बघा काय म्हणतात लोक. ते तिथले रिकामे बाजू सरकार. तुम्ही आमच्याकडे थोडं लक्ष द्या. तुम्ही आमच्या बोलण्याचा टाइम मनावच घे ना काही. आम्ही इकडे पाहायला लागलो, तुम्ही गप्पा आणतात. गेलं बॉम्बाला सगळं. श्रीमंत कोणाला म्हणतात ऐका आपल्याकडे. अरे किती कसे झोपा, डोळे झाकूनच झोपा द्या. लोक म्हणतात जग सुधारलंय. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडानच खात्यात. खायची जागा बदला. वाक्य लिहून घ्या. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. बस पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात माहिती का, चपला घालून चपात्या करणे श्रीमंत. उभ्याने जेवणे, मुळव्यात हे आग होती म्हणून उभ्याने जेवणे. कुत्र्या बरोबर हिंडणे, माणसं नाही राहिले. सुशिक्षित माणसं. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत हिंडत, त्या कुत्र्या बरोबर उभ्याने जेवणे. चपातीला पोळी म्हणणे, पोळीला काय पोळा म्हणणे. चपातीला पोळी म्हणतील, मी तिला भाजीच म्हणतील, वांग्याला भाजीच म्हणतील, मग बोफड्याला काय दोडका म्हणते का. वाक्य लिहून घ्या पुढे चला. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. एम.ए. सोडून द्या. शिकलेल्या माणसाला अक्कल राहते. तुम्हाला कोण सांगितलं. काही माणसं तो म्हणले सुशिक्षित. सुशिक्षित नाही काय नाही, हे एम.ए. काय नाही, असे लई आहेत. बायका मिळालं 35-35 झाले, काही रेंज गेली. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, आघाडी तसाच काय करतात.
42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवर जेव्हा पाहिला ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहिला आलता. यांचं काय आता असं कर हे बाई, ऐकाल का तुम्ही आमचं? तुम्ही आईंचं ऐकतच नाही. याचं तोंड तिकडे करून देईन, हे बॉक्स चालू कर. ते लोकांच्या आवाजाचा प्रॉब्लेम होईल पटकन. नाही तर ते बॉक्स तिकडे फिरव, नाही तर हे बॉक्स तिकडे फिरव. ते उभा असलेलं बॉक्स फिरव रे तेवढं तिकडं. ते वरचं अजून फिरव. हा फिरव तिकडं. आला मग आयुष्य गेलं त्याच्यात. भोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. अभंग तुकाराम महाराजांच्या तुकारामांच्या खात्यातील त्या चरणाचा पहिला मुद्दा. चिंता बिंता करायची नाही. दुसरा मुद्दा, चिंता करायचा कटेवर हाते तो ठरविला. पण काही गोष्ट करायचं नाही. मी केला. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किटं खातील, तू का पप्प्याची चिंता कर? चिंता बिंता करायचं नाही. रामकृष्ण आले गेले तेने जग का ओसची पडले, जन फळभर म्हणतील हाय हाय. नको खिदा करू बोल लागो कृष्णा, नको खिदा करू बोल त्या चरणाचा पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायची नाही. येताना काय आलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ते काय लय सुईचे नाही. आपलंच पोरगा आपल्याला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणलं मारली जखम्या, मग आता काय करेल? त्यामुळे चिंता बिंता काही करायची नाही. तुम्ही बोलायचं आणि मी बोला, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती व जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजक महेश गायकवाड साहेब, त्यांच्या मातोश्रींच्या आई गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या दानशूर व्यक्तिमत्वाच्या उपस्थितीमध्ये कल्याण शहर पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले, समस्त शिवसैनिक महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी, मातोश्री गुंजाई फाउंडेशन, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ भजी मंडळ, गायक वादक गुणीजन मंडपाले, गायकवाड पाटील परिवार, त्यांच्या मातोश्रींच्या आशीर्वादाने झालेला हा कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमाला शिवजयंती आणि जागतिक महिला दिनाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत एकच झाला अभंग कोणाचा? एक. आणि चिंता करायची नाही 2. आणि आताच कीर्तनाला सुरुवात. गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तरुण मंडळ, भजनी मंडळ, गायकवाद कल्याण परिषद स्टेजवरील उपस्थित मान्यवर, आमचे मित्र गुरुनाथ भाऊ, गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले, गायकवाड साहेब, त्यांचे परिवार, त्यांच्या परिवारावर प्रेम करणारी भक्तजन, सगळ्यांना धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. फायनल. हा, आता डोकं नाही लावायचं. फायनल. पुन्हा एकदा सगळ्या कीर्तनाला बसलेल्या महिला पुरुषांना सगळ्यांना धन्यवाद. गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले, गायकवाड पाटील परिवार, त्यांचे मित्र परिवार, भक्त परिवार, स्टेजवर उपस्थित मान्यवर, सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाचे 2 भाग शिकायचे आहेत. एक शिवजयंती आणि 2 जागतिक महिला दिन. या दोन्हींचं उत्तर आणि धर्म म्हणजे काय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजन. आता एज्युकेटेड लोकांनी नीट ऐका. येसला येस म्हणा, नोला नो म्हणा, पण बामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही. एक, देव आहे किंवा नाही, हा म्हणा नाही म्हणा. दोन्ही उत्तर आहे बरं का आपल्याकडे. आता सुरुवात झाली. आता वळवळ नाही करायची. महिला बी पुरुष बी. येसला येस, नोला नो. पटलं नाही, नाही म्हणा. पटलं, हा म्हणा. आपल्याकडे नाहीलाय उत्तर, हा लाई उत्तर. एखादा म्हणला पटलं नाही, मला आज उत्तर देता नाही, अभ्यास कमी असल्यामुळे महिन्या 2 महिन्यात देणार, पुस्तकं उलटी पालटी करून देणार, पण देणार. पण भामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही. देव आहे किंवा नाही, हा म्हणा नाही म्हणा. आहे तर तुमच्यापैकी पाहिला कोणी? आपलं कीर्तन म्हणजे
डिस्कवरी चॅनल शोधच लावायचा त्याला. हा आता बोलत जायचं पटकन. तुमचं म्हणणं आहे देव आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही देव पाहिला नाही. उत्तर, लाकडात अग्नी आहे किंवा नाही? आहे. सावध राहा बरं का, लाकडात अग्नी आहे किंवा नाही? हजर तुम्ही नाही. लाकडात अग्नी आहे किंवा नाही? आहे. उसात साखर आहे किंवा नाही? आहे. दुधात लोणी आहे किंवा नाही? मग हृदयात देव आहे किंवा नाही? मग दिसला का नाही? उत्तर ऐका आता, लाकडातला अग्नी घासल्याशिवाय अग्नी नाही. उसावर क्रिया केल्याशिवाय साखर नाही. उसावर क्रिया केल्याशिवाय साखर नाही. दुधावर क्रिया केल्याशिवाय तूप नाही. शरीराला वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय देव नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. फायनल फायनल. मग आता आपल्याला सापडायचा देव सापडून देतो एका मिनिटात. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. 5 लिटर दूध घ्या, पातेल्यात ठेवा, काहीच करू नका, काहीच करायचं नाही, फक्त ठेवून द्या. काय होईल? नासल. झालं फायनल. ते दूध काय होईल? काय होईल? नासल. कशामुळं? त्याच्यावर काही केलं नाही. मग हा दुधाचा बॅरल आहे, हे निम्मे बॅरल नासले, काहीच केलं नाही, फक्त आला, बायको केली, पोरं झाले, स्लॅब टाकला, फ्लॅट घेतला, सासरवाडीला गेला, मेवण्याला हल्ला मिळाला, काय केला? दुधाचा बॅरल गेला, काहीच नाही केलं, असेच मेले. ज्या बंगल्यात बांधलं त्याच्यात झोपला सुद्धा नाही, त्याच्या आतच मेला. मग पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिनेतच मेले. पैसा झाला मोकार, बुद्धी झाली कमी, भेजा कमी, माल मोकार, पैशाचं करायचं काय? मोटरसायकल चाललं तर कुत्र्याला थांबतो. ऐका आता, ते दूध घ्या, तापवा, दूध तेच आहे, तापवा, थंड करा आणि 1 लिंबाची खाप पिळा. आता काय होईल? ऐका उत्तर. आता आता दही होईल. मग हा दुधाचा बॅरल आहे, याला गुरु करा, रामकृष्णारी मंत्र घ्या, या दुधाचं दही तयार होईल. दुधापेक्षा किंमत जास्त. आता उलट फिरा. दूध ठेवायचंय पातेल्यात, दही ठेवायचंय मडक्यात. आता त्या दह्याचं घुसळण करा, तयार झालं ताक, ताकाचं घुसळण करा. वरती राहिलं ते लोणी, खाली राहिलं ते ताक, ताक फुकाट, लोणी 300 रुपये. ऐका वाक्य आता, दूध 50 रुपये, दूध 50 रुपये, दही 70 रुपये, लोणी 300 रुपये. ऐका आता, दूध ठेवायला पातेल्यात, दही ठेवायला गाडग्यात आणि तूप आपलं लोणी ठेवायला स्टीलच्या डब्यात. आता ते तूप काढवा, लोणी काढवा, तूप तयार होईल 700 रुपये. आणि ठेवायला काचीची बरणी. आणि आता शेवटचा प्रश्न, तुपावर काय केल्यावर परत त्याचं दूध होईल? बचत गटाची मीटिंग घ्या आणि त्याच्यावर योग्य निर्णय घ्या. महिला सक्षम झाल्या पाहिजे, तुपाचं दूध व्हायलाच पाहिजे. का नाही? जागतिक महिला दिन आहे, का नाही? उत्तर आता ऐका. भजनी मंडळ, टाळकरी मंडळी, उत्तर ऐका. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201. ओवी नंबर 198 लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. ओवी नंबर 199 ऊसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. राहू दे. अध्याय ओवी नंबर 200 लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. आणि ओवी नंबर 201 दुधाचं लोणी होईल, पण त्याचं परत दूध होणार नाही. एकदा मीच देव आहे हे कळलं की माणसं दुःखी होणार नाही. देव आहेच. फायनल फायनल. आता एवढं ऐकू नाही एखादा येडा म्हणेल शक्यता आहे देव कसा दिसेल, त्याला उत्तर. आता एखादा वर्ग म्हणेल देव दिसत नाही, त्याला उत्तर शिकलेले लोक, एज्युकेटेड आणि एज्युकेटेड, अति पेमेंटवाले सगळेच ऐका. आता रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. फायनल 2. रक्ताचे 4 गट आहेत, ए बी ओ. रक्ताच्या 2 पेशी आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस. पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी. रक्ताचे 4 गट आहेत. रक्त हिमोग्लोबिन मुळे लाल आहे. मग आतापर्यंत मेट्रो निघली, उड्डाण पूल निघले, सगळं निघलं. रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही?
बॅग उचलून घ्यायला नको म्हणून पिशवीला चाक आली, सुटकेसला चाक आहे आता. आपल्याला वाटतं हमाल येते तर मालक आहे, त्याला चाका आली. पांढरी केस लोक काळी करायला लागली, सगळे बदल झाले. रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? उत्तर, अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण बाहेरच त्याचं नाव देव आहे. प्रश्न मिटला. फायनल. पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरं वाक्य, झाड लावलं, खाली गेलं ते मूळ आहे. मुळाचे दोन प्रकार आहेत. स्वटमूळ आहे, तंतुमय मूळ आहे. त्याला खोल आहे, त्याला फांद्या आहेत, त्याला पानं आहेत, त्याला फुलं आहेत. फुलाला 4 भाग आहेत, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनॅशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लॉवर्स. पण मुळात घातलेलं पाणी फुलात गेलंच कसं? कोणत्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे? तो इंजिनियर कोणता? तो देव आहे, पाणी खालून वर नेतो. तिसरा आकडा, नारळात पाणी आलंच कसं? किती दिवस शाळेत जाय पण अरे त्याचं एकच उत्तर आहे, देवाची करणी. नारळात पाणी आलं कसं? उद्या बाळ जन्माला येणार आहे, आदल्या दिवशी आईच्या स्तनात दूध तयार आहे. बाळा तुझा कोण देवाची एकच व्याख्या, इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. कुणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात. देव आहे. बसलेल्या सगळ्या माणसाकडे मोबाईल आहेत. भाजीला तेल नाही पण मोबाईल आहे, डोक्याला तेल नाही पण मोबाईल आहे, चप्पल 3 ठिकाणी तुटली पण मोबाईल आहे, अंडरपॅन नाही पण मोबाईल. अंडरपॅन नाही काढला मोकळा, कायम रेंज मध्ये, कायम रेंज मध्ये पण मोबाईल आहे. आता मी तुम्हाला मोबाईल वापरायला प्रश्न विचारतो. आपलं उत्तर चाललंय देव आहे. सॅमसंगचा घ्या, नोकियाचा घ्या, कोणताही घ्या, फक्त रेंज नसताना मोबाईल चालून दाखवा. नाही, मोबाईल कोणत्याही कंपनीचा असू द्या त्याला रेंजच लागते. तुम्ही कुठेही जन्माला या, चांगलं जगायला पुण्याहीच लागते, ती रेंज शिवाय नाही. कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. 1, त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि 3, नाही कुणाचा तरी आईबापाचा का होईना आशीर्वाद पाहिजे. माणूस मोठा होऊ शकत नाही. काय माणसं म्हणते आम्ही मोठे झालो, भरालो नका काही नाही. रिक्षा चालवणारा शेठ होऊ शकतो, शाळेत दप्तर नसणारा नगरसेवक होऊ शकतो, सासरे दुसऱ्याच्या घरी भांडे घासणारी मुलगी महापौर होऊ शकते. का?
3 गोष्टी पाहिजेत. एक, प्रयत्न चांगले पाहिजे. देवळात टाकून दिलेली मुलगी पांडुरंगाची भक्त ठरली. असं कोणी म्हणायचं नाही हे नाही. घमेंडलाही दिवस चालत नाही. हो, मोठा व्हायचा असेल तर त्याला रेंज पाहिजे. आता तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये 100 रुपये बॅलन्स आहे. 100 सगळ्या. आयुष्य किती? 100. आयुष्य किती? 100. 50 गेले झोपेत. किती राहिले? मग 50 आपले बोगसच गेले ना. व्हॉट्सअप, टिकटॉक, पबजी, मेसेज, यूट्यूब. आता शिल्लक बॅलन्स किती आहे? 50. 50 तर गेला ना बोगस. आता शिल्लक किती राहिला? किती राहिला? बोल. आजारी तुम्ही बोलत जा जोरात. किती राहिला? 50. त्यातले 25 बोगस. नको त्याला फोन. हॅलो हॅलो, कुठे कुठे? आवाज येत नाही का? थांब थांब, झाडावर चढलो. रेंज यायला. चड्डी गुतली झाडाला. 2 मधली एकच चड्डी राहिली. गेलो वर. हॅलो आलो आलो, रेंज मध्ये आलो. कुठे? काय का फोन केला का? हा, सहज. अरे चड्डी गेली काय सहज फोन करतो. हॅलो, जेवला का? झोपला का? उतर नाही का? पालथाय बोगस. आणि 80% लोकांनी बोगसच आयुष्य घातलं. आता बॅलन्स किती राहिला? 25. पण त्या 25 मध्ये मोबाईल डिस्चार्ज व्हायला नको ना. आणि आता निम्मे मोबाईल जवळ जवळ डिस्चार्ज. चहा घेता का? राखेल दे. चहा नको, शुगर. मग आता कोणताही मोबाईल चार्जिंग करायला 4 गोष्टी पाहिजेत. 1, लाईट पाहिजे. 2, चार्जर पाहिजे. 3, पिन पाहिजे. आणि 4, बटन दाबलं पाहिजे. मग ऐका, अनंत जन्माच्या पुण्याची लाइटिंग पाहिजे. संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे. स्वतःच्या प्रयत्नाची पिन पाहिजे. आणि नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे. हा मोबाईल. हे मोबाईल वापरणारी माणसं पागल असतात. पागलच लोक मोबाईल वापरतात. पागल. घेणं नाही देणं नाही. आखलीचा पत्ता नाही. 2-2 वायरी कानात घालायच्या. सॉक्सचा असा घाण वास. सॉक्स घातलेल्या माणसं शेजारी जेवायला बसा तुम्ही. नक्की वाटतं गटरामुश आहे आज. काय ते कानात वायरी. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. पागल असते. एक तर लगवीला गेलं आणि मोबाईल आला. मग चैन तर खोलावा का नाही? ही मोबाईल वापरणारे आणि हे मोबाईल वापरणाऱ्या माणसांना झोपा नाही. यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. तुम्ही मोबाईल वापरणाऱ्या माणसाला रात्री किती वाजता फोन करा, जागच. पागल. एकानं बल्बच उडावला होल्डर मधून. पागल. आणि मग ते अश्लील चित्र. आणि पाया पडून सांगतो मोबाईल वापरणारा कॅमेऱ्यावाल्यांना, आपल्या धर्माबद्दल, आपल्या राजाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल कधी जर यूट्यूबला क्लिपा आल्या तर त्या जाग्यावर डिलीट करीत जा. फॉरवर्डकडे जाऊ नका. आपण खानदान माणसं आहेत. आता आपल्याकडे काय होतं, समजा यांनी 2 तास कीर्तन घेतलं. हे कीर्तन घेतलं. आता हे कॅमेरेवाले हे 2 तास नाही टाकीत यूट्यूबला. नाही नाही नाही. एखादं वाक्य माझं चुकीचं गेलं तेवढंच टाकणार. म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार. आपल्या धर्माचं वाटोळं बाहेरच्या लोकांनी नाही केलं. आपलीच मंडळी याला जबाबदार. एखाद्या मूर्ख माणसानं क्लिप टाकली, तुकाराम महाराजांचा खून झाला, टाकणारा विद्वान आहे का? आपण 96 कोटी खानदान माणसं आहेत. तुकाराम महाराजांना बाप मानणारी माणसं आहेत. आपण जागेवर क्लिप डिलीट केली पाहिजे. पण आपलीच मंडळी फॉरवर्ड करते. याच्यावर तुमचं मत काय? आपले 3-3 हजाराचे ग्रुप आहेत. उद्या आपल्या शिवाजी महाराजांबद्दल एखाद्याने टाकलं, शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल एखाद्याने टाकलं, तर ते डिलीट केलं पाहिजे. आणि आपली मंडळी ते डिलीट करीत नाही. याच्यावर तुमचं मत काय?
आता सध्या इंदुरीकरचं ऐकायचं आणि टिकटॉकला त्याच्याच कमेंट्स टोटल पैसे याने कमवायचे आणि इज्जत आपली घालवायची. धर्माला जपा. काय मत आहे तुमचं? धर्माला जपायलाच आपला धर्म आहे, आपण जपलंच पाहिजे. काय जपायचं ना? हे 96 कोळी खानदान रक्त आहे. हे रक्त आहे, रक्त. तुमचं रक्त 90 पिऊन नाचलंय महाराज. तुमचे रक्त गोठले बधीर झालं तुमचं रक्त. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण काय करतोय? हे 96 कोळी खानदान रक्त आहे. हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. इथं एकच राणी इथे बसली, घोड्यावर बसली, पण झाशीची राणी प्रसिद्ध झाली. इथं एकच महिला तयार झाली, पण 11 अभंगाचा गाथा लिहून 1400 वर्ष त्या चांगदेवाच्या मानच खाली घातली. 11 अभंग लिहिली. एक अशी झाली का गौऱ्या जळाकाळ देवाला, आणि एक तर अशी झाली स्वतःचं मूल उखळात गाऊन गाणं गाऊनच काढलं, पण देव प्रसन्नच केला. मग जागतिक महिला दिनाला आज एकच वाक्य सांगतो महिलांना, तुम्हाला काय करायचं ते करा. आता तुमच्या बाबत न बोललेलं बरं. फक्त तुम्ही एक करा, धर्म आणि संस्कृती जतन करा. याच जागतिक दिनाच्या शुभेच्छा. आता तुम्हाला आम्ही कपड्यावरून बोललं तर तुम्हाला राग येतो, तुम्हाला केसावरून बोललं तर राग येतो. तुम्हाला सध्या 50% जागा असल्यामुळे तुम्ही काहीही करू शकता. आपण जर म्हणलं महिलांनी कपडे चांगले घालावा तर लोक म्हणतात महाराज लोक महिलांना बोला त्या. आपण जर म्हणलं पोरीनी पोरांचे कपडे घालू नये तर माणसं म्हणतात लोकशाही आहे. आपण म्हणलं ना एखाद्या मुलीनं आई वडिलाची इज्जत घालू नये, ती म्हणती प्रेमाला स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुमच्याबद्दल बोलणं आणि हाताने झक मारून घेणं, तुम्हाला जसं वागता येईल तसं वागा, पण तुमची जिरणार हे ध्यानात ठेवा. तुम्ही एक ध्यानात ठेवा, तुमचा असं भ्रम आहे भ्रम का तुम्ही पूर्णपणे नवरा ताब्यात घेतल्यामुळं तुम्ही सासू सासऱ्याचा किती छळ करू शकता, तुमचा नवरा तुमचं काहीच करू शकत नाही, हा तुम्हाला झालेला भ्रम आहे. पण तुम्ही यांना ओळखेल नाही अजून. ही फक्त गप बसतात. आणि तुला सून आली ना, सून, आणि सून जेव्हा तुझ्यावर धावती ना, एकटा हसतो. एकटा हसतो. त्याला विचारलं काय सुरुवात झाली जिरायला. तुम्हाला असं वाटतं नवरा हा गडी एवढा सोपा नाही. आता तो गुतला म्हणून तुमचं ऐकतो, पाणी भरितो बिचारा, दळणं आणतो, त्याचे आईबाप उचकून देतो, तुमच्या आईबापाचे दवाखान्याचे बिलं भरितो. बहीण दिवाळीला आणत नाही, तुमची बहीण शिकायला इकडं आणतो, तसा दानशूर आहे तो. पण तुम्हाला सून आली ना आणि तुम्ही म्हणायला लागला ना, ऐकलं का तुमच्यात एखादी एवढी बोलली ना, बोलू दे. वसुली सुरू झाली, 31 मार्च आलाय, तू जरा लईच वळवळ करीत होती, आता गपची बाईक. आणि मग 2-3 वेळा सुजानं खसकावली का लगेच महाराज मंडळीकडं दिंडी का निघणार आहे दिंडी. यंदा दिंडी बुडवायचीच नाही, तू दुसऱ्याशिवाय जगू शकत नाही. मग जागतिक महिला दिनाला एकच करा, तुम्ही जनाबाई व्हा या मताचा मी नाही, तुम्ही मीराबाई व्हा या मताचा मी नाही, पण तुम्ही एक आदर्श देवीचं रूप आहात. तुम्ही फक्त संसार चांगलं करा हेच सांगणार. आता एकच वाक्य ऐकायचं महिला मंडळ, ऐकाल तुम्ही तर बोलायचंच बंद झाल्या. हा, माझं कीर्तन महाराज म्हणून नाही कधी ऐकायचं, महाराज मरू द्या उलथू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मारणार. आपलं कीर्तन कधी बी म्हाताऱ्या माणसाने मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीच्या लोकांनी मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं, आज खरं, उद्याही खरं. थोडं कानाला वाईट पण खरं. ज्यांना ज्यांना सून आली त्यांनी कबूल व्हा. तुमच्या नवऱ्याची वागण्याची लेवल बदलली नाही. लबाड बोलायचं नाही. तो तुम्हाला सून लई बोलल्यावर मध्ये येतो का?
नाही येणारच नाही तो, त्याला मागचा बदला घ्यायचा आहे. अहो नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती, आई रडती आणि बापाही रडतो, नवरदेव रडतो कधी? नवरदेव कधी रडलं नाही, तो भाड्याचा उलटा ताईट उभा राहतो. नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही. मग त्या पोरीचा भाव विचारतो तिला, का ग दिदी? मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली, पण दाजी का ग रडले नाही? ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती माहिती का, पप्पा मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. तो आयुष्यभर भुकणार आहे, त्याला मजा आणू द्या. आज दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून केली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. तुम्हाला झाला काय? जिनं भावाची करेल तिला विचार ना कस काय. तिला फक्त म्हणा ना धाकट्याचं लगीन करते का, ती म्हणते यंदा नाही, यंदा नाही. तो तसा राहिला तरी चालेल पण यंदा नाही. का? पहिलीनच एवढी जिरावली तर दुसरी काय करेल? उत्तर ऐका आता. आता महिला म्हणलं एक वाक्य ऐकायचं, ऐकाल? महाराज म्हणून नाही, पाया पडतो तुमच्या. आज तुम्हाला जास्त बोलणार आहे मी, चालेल ना? आज जागतिक दिन आहे. महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐका. तुम्ही परमार्थ करा नका करू हा ज्याचा त्याचा प्रयत्न आहे. फक्त तुमचा मुलगा म्हणून एक पायाला हात लावून तुमचं एक वाक्य सांगतो. आजच्या दिवशी आयुष्यभर तुम्ही कशा वागा, फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना घरात मरेपर्यंत माणसासारखी वागणूक द्या, बस. हीच जागतिक दिन. मी म्हणणार नाही ना मी तुमच्या मुलासारखा आहे. मी कसं म्हणेल तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा, नाही. मी म्हणणार नाही तुम्ही त्यांना चांगलं दूध द्या. मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या. ते झोपतात तिथं तांब्यावर पाणी ठेवा, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या. पण ते जर सुखानं गेले तर काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात येईल. माझी भाषा नाही, माऊलीची भाषा आहे. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. तुम्ही फक्त तेवढं ऐका माझं. काय नाही हो, किती कमवलं तरी जायचंच आहे. कुत्रं सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आईबाप सांभाळायला येत नाही. कुत्र्याला निवारा लागतो, 2 वाट्या लागतात. बरं आता कुत्रे भाकरी खात नाहीत, स्टँडर्ड झाले कुत्रे. कुत्रे स्टँडर्ड झाले, भाकर खात नाहीत. त्याला फिरवायला माणूस लागतो, त्याला बरमुडा लागते, त्याच्या हातात दांडकं लागतं. पण एक वाक्य लिहून घ्या, कुत्र्याला तुम्ही किती सांभाळा ते चावल्याशिवाय राहणार नाही. आईबापाला किती त्रास द्या, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आणि एवढं जर ऐकलं ना महिला मंडळ, 1 जागतिक दिन सासू सासऱ्यांची सेवा, 2 झाशीची राणी होऊ नका, अहिल्याबाई होळकर होऊ नका, पण दर्जेदार जगल्याशिवाय राहू नका. आणि 3 स्वतःची मुलगी दर्जेदार बनवा. आपली महिला मंडळ तुमचे इतके स्टार चांगलेत, काय तुमच्यावर देवानं कृपा केली ह्या 10 वर्षात. नाही तर 10 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल फ्लॅट सफाई घर सफाईतच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी पायलट आहे. आता याच्यापेक्षा पोरगींमध्ये गुणच आहे. 2% मार्क पडली तर रडती पोरगी, 6 विषय राहिले तरी हसत आला, हसत आला. असं त्याला विचारलं का, जिच्यावर जळत होतो तिच्याच वर्गात राहिलो, बस. हसत आला. फक्त एक करा, मुलींसाठी सांगतो जागतिक महिला दिनाला. पहिला मुद्दा संपवतो, कशा जगा आणि उत्तुंग भरारी घ्या. घ्यायलाच कबड्डी चॅम्पियन मुली, कराटे चॅम्पियन मुलगी. आता फक्त एकच करा, तुमच्या पायाला हात लावतो. आपला बाप गरीब आहे मान्य आहे, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, बनियन म्हणालाय म्हणू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या. पण आपला बाप जर कॉलनीतून चालला ना तर फक्त फाटक्या कपड्यात सुद्धा तो वर मान काढून चालला पाहिजे, बस. हां, त्याची मान कधी खाली नाही झाली पाहिजे, बस. आणि त्याची मान एकदा जर खाली झाली, तुम्ही नोटांमध्ये झोपा, समाधानानं झोपू शकत नाही. आता एक वाक्य सांगा,
मुलीनं जर आईवडिलांना धोका दिला तर समाज विसरू शकतो, पण तुमचं मन विसरू शकत नाही. हे लहानले पोरं बिरे यांना मोबाईलचा स्पर्श होऊन देत नका जाऊ, यांच्यावर जरा कंट्रोल करा. हां, या वर्षाची गाडलेली मोबाईलमधली सगळ्यात भारी गेम कोणती? पबजी. करेक्ट. या वर्षाचा काढलेला सगळ्यात भारी सलमान खानचा सिनेमा टायगर झोन जिंदा आहे. करेक्ट. जोरात सांगा. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. त्याच्यातलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. बास. देशाचा विकास करायचा असेल तर असे रत्न घरात तयार झाली पाहिजे. आणि आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं नाही. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? जोरात बोला. आहे की नाही? आवाज कमी येतो आहे की नाही? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला. पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात. घाबरायचा? आवाज कमी येतोय. घाबरायचा? 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, बरोबर आहे? मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद नाही महाराज. याला कुठंतरी कंट्रोल करायलाच. आता सुट्ट्या लागणार आहेत 15-1 दिवसात. हे 3 महिने पोरं मोकळे आहेत. मोबाईलच्या मेमरी कार्डामध्ये हरिपाठ भरून घ्या, हनुमान चालीसा भरून घ्या, हनुमान कवच भरून घ्या. सकाळी चहा करताना गॅसच्या वाट्यावर मोबाईल ठेवून द्या आणि त्याला हनुमान चालीसा लावून द्या. चहा पिताना सकाळी आंघोळ करताना हरिपाठ आणि हनुमान चालीसा कानावर पडू द्या, तरच हे पुढे चांगले होतील. एक जिजाऊनं रामायण महाभारत सांगितलं, उभा महाराष्ट्र सुखी झाला. यांना शिकू द्या. यांना जरा चांगलं शिकवा. नुसते संपत्ती कमवून काय करायचं? एक 8-10 दिवसातून मुलीला जवळ घ्या आपल्या, तिचं दप्तर वगैरे चेक करा. तिच्या दप्तरातल्या वह्या उचका, त्याच्यातलं शेवटचं पान उचकीत जा. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो, एकदा निवांत वाचा. एकदा मुलीचा मोबाईल चेक करा. त्यातले सिम तपासा, मेसेज वाचित जा. त्यातला विनोद नाही हा, त्याच्यात 3-3 सिम आहेत, जरा चेक करीत जा. त्यातला बॅलन्स चेक करा. आपण 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आलेत. 100ला 500 ही स्कीम कोणती आली? हिचा जरा शोध लावा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे? जरा पहा आणि सांगा मला. मला आहे मुलगी, तुम्हाला आहे, हा विनोद आहे का? तिचे लाड करा, पण मुलीला कंट्रोल केलं पाहिजे. एक वाक्य सांगा. कुटुंबाला लागलेला कलंक कोणत्याच साबणाने धुवून निघत नाही, त्याला पश्चातापच आहे. यांना शिकवा ना जरा. हे फटकून काढा ना. यांना काय होतं? 10वीच्या मुलीला म्हणा ना, बाई भांडे घासते का ग? स्टडी काय वाची ती कोणाला माहिती? कपड्याला घाण्या घाल ग, स्टडी. पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लाव ग, स्टडी. बाई तेवढं पप्पांचा शर्ट अर्जंट इस्त्री करून दे ग, होमवर्क. सेपरेट खोली गुड्डीला अभ्यासाला. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. हो, एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली स्टडी. आता एकच पेपर राहिलाय 12वी आर्टचा, 2 इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी. सायन्सवाले मोकळे झाले, 12वी सायन्सवाले झाले मोकळे. आता कॉमर्सवाल्यांचा 1 राहिलाय. 10वीवाल्यांचे 6 राहिलेत, 3 झालेत. 10वीवाले 22ला मोकळेत, 12वीवाले जवळजवळ मोकळेत. आता सुट्ट्या लागल्यात. बापाच्या घरात फुकाट खायचं कमी करा. गारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का गाड्या पुसा. स्वतःचा समाजातला दर्जा तयार करा. कामं करायला लाजू नका. कोणाची बुटं साठी धेंडू नका. बुटं बनवायला शिका.
काम करा, लोकांच्या गाड्या पुसा, काय फरक पडत नाही. रिक्षा पुसा, काय फरक पडत नाही. लोकांची बूट पॉलिश करा, काहीच फरक पडत नाही. स्वतःची समाजातली इमेज तयार करा, पैसा कमवा. गाडी का कुल्फी का. एक रस्त्याच्या कडेला एक नवरा बायको 25 ऊस घेऊन बसतात. एक बाई लाकूड फिरवते, तो रस काढतो, 500 रुपये कमावतात. तुम्ही मोबाईल घेऊ नये या मताचा मी नाही. तुम्ही दारू पिऊ नये मी त्या मताचा नाही. कारण मी नाही म्हणलो तरी तुम्ही येणार. तुम्ही 5,000 रुपये रोज कमवा आणि 2,500ची दारू प्या. पण पैसा कमवा. इथून पुढे ज्याला दर्जा आहे जगायचा तोच जगेल. बापाच्या बायको देणार नाही लोक. ती हवा गेली आता. श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती आता. त्यांच्याकडे 2 धाबे आणि 1 JCB आहे, असू दे. आता लोक म्हणते JCB आहे का. हा पोरग पित आहे का. हा मग JCB न खड्डा घे आणि तो सांड गाडून टाक. काय करतं मला. आता लोक म्हणते मुलगा पेत नाही ना, गरीब असू द्या, माझी मुलगी भांडे घासेल पण सुखानं झोपेल. आता लोक मुलगी गरीबाला देतात. आता भंगाराला पोरी देत नाहीत लोक. श्रीमंत याडपटानी टाय का. तुम्हाला वाटतं हे नाही. ते दिवस गेले आता. 4 धाबे, 2 बार आणि 3 पेट्रोल पंप. तुझा पोऱ्या तूच सांभाळ. आता नाही. आता मुलीचा बाप हुशार झालाय. काय मत आहे तुमचं. आणि व्हायलाच पाहिजे. मुलगी तहसीलदार आहे, 1.5 लाख पेमेंट आहे. ठोण घ्या तिला 1.5 लाख. तुला आता तरी येते का 1.5 लाख. तू 3 वेळा 12वीला बसला कायची बायको. इथून पुढे जो स्वतःचं पोट इज्जतीत भरेल त्याला बायको मिळेल, नाही तर बायको नाही मिळणार. आता ही लग्न न झालेली मंडळी जरा तयारीत राहा. 4 महिने सुट्टे. म्हशी बांधरा 150 रुपये म्हैशी. कोंबड्या पाळा. सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. आणि असेच जर बोंबलत हिंडले तर बायको नाही. रेंज गेली आता. आता एकच पर्याय तुम्हाला. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी झोप येत नाही. डबल. नाहीतर मामाची मामीची पूजा करणे बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का. नाही मेला तू. तुझ्या मामाला मुलगी आहे का. नाही तू झाला गोसाई. तुझ्या मामाला नाही. तुझ्या मामाला किती आहे. एकच. आपल्याला एकच लागत. एक आहे ना. आणि तुला भाऊ किती आहेत. 2 आहे का. जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला नाही मेले तू. तुझ्या मामाला मुलगी आहे. तुझ्या मामाला किती आहे. एकच आहे का. आणि तुला भाऊ अजून एक भाऊ आहे का. बघा बा तो ढवळ्या शर्टवाला. तुझ्या मामाला नाही. का मामाच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही एकदाच हसतो घरी गेलो. जाऊ द्या महिला पुरुष मंडळी. मी मरल ना म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. हा विनोद आहे. सावध व्हा. तू लाख करे रखवाली. तू लाख करे रखवाली. इंद्रा खाली. इको द्या. इको द्या. तू ना काही हिफाजत करले. तू नाक करे रखवाली. तू ना काही हिफाजत करले. तू नाक करे रखवाली. काय डीजे लावायची गरज. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे.
ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे? एवढं जरी ऐकलं ना महाराज तर गायकवाड साहेब नगरसेवक गायकवाड साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं चीज झालं. एवढं बास. मुलीनं ठरवायचं बापाची मान खाली होऊ द्यायची नाही, स्त्रीने ठरवायचं सासू सासऱ्याचा तळतळ घ्यायचं नाही, आणि प्रत्येक आईनं ठरवायचं मुलगा चांगला बनवायचा. संपला विषय. हा, यांना हाणणे फटकवणे काळाची गरज आहे आता. हे लय लाड करण्याचे दिवस नाही. यांना मोबाईल हातात देणे नाही. आमची आई पूर्वी लहानपणी पोरग रडायला लागलं तर त्याला भाकर देत होती, आता आई मोबाईल देते. खेळ खेळ. हो, परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता. आज बाप कॉफी पुरवायला आहे. इतके विद्वान बाप तयार झाले. हलकट क्वालिटीचा बाप. 12वीचा पेपर इंग्लिशचा आणि बाप गाईड देऊन गेला पोराला. मग इंग्लिशच न्यावा का नाही? त्यानं हिंदीचं गाईड दिलं खिडकीतून. तो पोऱ्या बधीर झाला. मला लिहू काय? कॉफी सरकार बंद करू शकत नाही, कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही. कॉफी दोनच माणसं बंद करू शकतात, एक विद्यार्थी आणि 2 पालक. सरकार करू शकत नाही. पालकाला लाज वाटली पाहिजे आणि पोऱ्याला शरम वाटली पाहिजे. बस. काय बापानं कॉफी केलं पोरगा फटकून काढला पाहिजे. इकडे नालाय का वर्षभर शाळेत जातो तू, तुला 35 मार्क पाडत नाही का टोणग्या? रिकाम्या जागा 3 मार्काला जोड्या लावा, 2 मार्काला एका वाक्यात उत्तर 1 मान. तू करीत काय होता इतके दिवस? थबाड फोडून टाका त्याचं. आणि परीक्षा पुरतं का होईना पण प्रत्येक हॉलमध्ये CC कॅमेरे बसवणे गरजेचं आहे. परीक्षा झाल्यावर ते काढून घ्या. पण CC कॅमेरा नसेल तर कॉफी सापडू शकत नाही आणि कॉफी बंदही होऊ शकत नाही. अजून 5 वर्षाने पोरं इतके डांबरट होणार आहे का शिक्षक सुपरविजन सुद्धा घेणार नाही. 5वी 10वीची 12वीची सुपरविजन सुद्धा शिक्षक घेणार नाही. का? पोरं बापालाच खात नाही तर मास्तरला काव खाणार. पोरांनी लाजा बिजा पार सोडून दिला सगळ्या. त्याला काय नाही. 9वीचं क्वार्टर आणतंय, 15चं असं टाईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी, तुझंच कमी. मग तुझ्यात माझ्या तेवढा फरक कसा? 10वीचं बापाला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी, आणि 12वीचं जर क्वार्टर पेलं ना तर गलासाला गलास लावताना बापाच्या नावाची चीअर करते ते, दत्तू पाटील की जय हो. मग आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारताय. त्या हे भिक्या कुठे आम्ही कुठे सांगा. हा विनोद आहे का? याला कंट्रोल जर झालं नाही आज तर एक दिवस पश्चाताप आहे. आता तुम्हाला वाईट वाटेल का महाराज आमच्या मुलाला बोलला, महाराज आमच्या मुलीला बोलला, पण याला कुठेतरी एक दिवस पश्चाताप आहे. आज तुम्हाला आमच्या बोलण्याचा राग येईल, तुम्हाला पटणार नाही, पण उद्या त्याला धोका आहे एवढं ध्यानात ठेवा. पोराने पेन्सिल चोरून आणली, पेन्सिल शाळेतून. आईने त्याच्या गालावर हात फिरवला देठून. कंपास चोरून आणली, दप्तर चोरून आणलं, त्यानं ब्लेड घेतलं, खिशे कापायला सुरुवात केली, पंप लुटला, त्याला जन्मठेप झाली. आणि त्याच्या आईला जेव्हा भेटायला गेले आई त्याला, तर तो परत ढसढसा रडला आणि फक्त म्हणला मला 2 मिनिटं माझ्या आईशी बोलू द्या. त्याने सांगितलं आई
पेन्सिल चोरली तेव्हा जर तू माझ्या 2-4 ठेवून दिल्या असत्या तर आज तुला मी खुनावर जाताना दिसलो नसतो. उद्या सुळावर जायचंय, उद्या सुळावर जायचंय. सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली. माझा मुलगा उद्या सुळावर जाणार आहे म्हणून आई भेटायला गेली. जेलच्या गजातून दोन्ही हात बाहेर काढले आणि ते पोराने आईच्या गालावरून हात फिरवला तर डोळे ओले लागले. त्याने आईला सांगितलं, आई ऐक, उद्या मी सुळावर जाणार आहे. तुझ्या डोळ्यात आज पाणी आलंय. ती आई म्हणते, तू सुळावर जाणार आहे म्हणून पाणी आलं नाही, मी एका शुराला जन्म दिला, हा माझा आनंद. मुलाने सांगितलं, आई उद्या मला जेव्हा सुळावर देतील तेव्हा धड माझं वेगळं करतील, तेव्हा तू माझं प्रेत न्यायला येऊ नको. का? माझ्या वडिलांना पाठव. तू जर आली तर प्रेताजवळ रडशील. माझ्या प्रेताला सुद्धा तुझं रडणं सहन होणार नाही. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. नाव होतं भगतसिंग. ही माती आहे, ही माती. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. हे लग्नात डीजे पुढं क्वार्टर पिऊन नाचणार रक्त नाही. हे प्राध्यापकाची टिंगल करणार रक्त नाही. हे रक्त कसं एका मिनिटात ऐका. राधे राधे राजा, ती माती तुम्ही कानाला लावा. राजा, ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल, तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त आहे. टाळी टाळी. हे गोवा खाऊन बोंबलत हिंडणारं रक्त नाही. हे लग्नात नाचणारं रक्त नाही. हे म्हाताऱ्याची टिंगल करणारं रक्त नाही. आई साहेब, आधी लग्न कोंडण्याचे मग लग्न रायबाचे हे रक्त आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे. वयाच्या 51 वर्ष जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त. हे 100 रुपये घेऊन मतदान करणारं रक्त नाही. हे खानदान रक्त आहे. हे रक्त कसं आहे ऐका. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवाला आहे. घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या. अरे घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या यात काय नवाला आहे. आग लागली चितेला आग. वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चितेत उडी टाकली होती. हे रक्त. छत्रपती शिवाजी महाराज की. झालं गायकवाड साहेबांचा कार्यक्रम यशस्वी. जर परत कुणाच्या लग्नात नाचले नालायक हो तर तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला. कोणाचे 100 रुपये जर घेतले मतदानाचे तर किडे पडून मराल तुम्ही. किडे पडून. विनोद नाही, स्वाभिमानानं जगायला शिका. जगावं कसं? स्वाभिमानानं. कुणाचे 100 घ्यायचे नाही, कुणाच्या गाडीवर जायचं नाही आणि मतदान केल्याशिवाय राहायचं नाही. आणि हे सगळे नगरसेवक महापौर लोकांना सांगून ठेवतो, शिक्षक लोकांना अजून मतदानाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. अजून लोकांना त्याची किंमत कळली नाही. नगरसेवकाने प्रत्येक वार्डातल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार समजून सांगितला पाहिजे. 100% मतदान होईल तेव्हाच काहीतरी होईल. अजून लोकांना मतदानाची किंमत कळली नाही. तुमचं काय मत आहे? शिक्षकांना सांगितलं पाहिजे. शिक्षकांना हात पावाला 4 लोकांना सांगितलं पाहिजे. नगरसेवकाने वार्डात सांगितलं पाहिजे. पुढारी माणसाने, शिक्षकाने, तलाट्याने, ग्रामसेवकाने मिळेल त्याला मतदानाचं महत्त्व पेटवून दिलं पाहिजे. तुम्ही मतदान कोणालाही करा पण लोकशाहीने दिलेला अधिकार बोगस घालू नका. आणि 10च मिनिटाचं काम आहे ना. तुम्ही स्वतःच्या घरातून निघा, पायी पायी जा. कोणाचा चहा प्यायचा नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही.
कोणाला रामराम घालायचं नाही. खानदान आहेत आपण. योग्य व्यक्तीचं बटन दाबान वजनात घरी या. 5 वर्ष तुम्ही कोणालाही खसकवायला मोकळे. हे तुम्ही 100-50 घेऊन मिळून तुम्ही कांडे होऊन गेले. तुम्हाला काही म्हणताच येईन. अरे महाराष्ट्रातली 2च मुलं सीमेवर गेली तर उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात 2 दिवस पाणी आलं. पण महाराष्ट्रातले 2 गेले पण तुमचे 12 दिवसाच्या आत 350 गेले. ही माती आहे. 13व्याच्या आत 13वा नंतर झाला दुसऱ्या दिवशी. तुम्हाला एक माहिती का, भारतच असा देश आहे का त्याला माता शब्द लागतो. आणि भारतामध्ये 4 गोष्टीला माता लागतो. देशाला माता लागतो, गाईला माता लागतो, जमिनीला माता लागतो, ज्ञानेश्वरीला माता. सीमेवर मेलेली काय श्रीमंताची आहेत काय? कोणत्या कीर्तनकाराचं पॉवर मिलिटरीत आहे? मिलिटरीत गरीबाचेच जाता. श्रीमंताचं मेलं पण डीजे पुढं टाणका बसला. बाई वाड्यावर आली. दानका बसला. श्रीमंताचे मेले पण डीजे पुढं. ज्याची आई रोजानं जाते तिचा मुलगा म्हणतो माझ्या आईला साडी घेण्यासाठी मी देशाला प्राण देईल. तिथाच मुलगा सीमेवर आहे. गरीबाचाच मुलगा मिलिटरीत आहे. ज्याचा भाऊ लग्नाला आलाय, ज्याची बहीण लग्नाला आली त्याची मुलं आहे, ज्यांचे कुटीचे फ्लॅट आहे त्यांचं पोर कवा मिलिटरीत आहे. कोणत्या कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत आहे? नाही, त्यांची पोरं गावात आहेत. याला दम दे, त्याला दम दे. बँड बंद झाला तर वाजव. अरे ती माती कोणती आहे? काळा मातीत मातीत ढाळी. कशावरून ऐरणीचा देवा तुला देणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आभावरी राहू दे. ही माती कशी मागच्या माईकला इको द्या. सगळ्या चाली फेल जातात. तुम्हाला इको द्या म्हणून तुम्ही सिटीतला येतात. हा मेरे देश की धरती झालं की नाही गायकवाड साहेबाचं काम ओके. आणि ह्या मातीतलं माणसं प्रेम करतात.
तापत का म्हणून नाही. तुमचं रक्तच गोठलंय मला. रक्त असं सळसळून उठलं पाहिजे. आणि जे सीमेवर गेले ना त्यांच्यासाठी फक्त 2 मिनिटं डांबरीवर नका उभं राहत जाऊ. दुसऱ्याच्या चपला उधायन तो वाक्य लिहून घ्या. कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय. कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय. आणि कुणाचा तरी मुलगा काळ्या आईत रक्त ओततोय म्हणून आपली बायको चपातीला तेल लावते. मग त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हणावं लागेल, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुमको बना दिया गया है. कभी 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 मेरे दिल में ख्याल आता है. ते तिथे आहेत म्हणून आपण इथे आहे. म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं, हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. तुम्ही तिथं नसते तर आम्ही टपरीवर नसतो. अगर तुम न होते. आणि त्यांच्यासाठी म्हणावं लागेल, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. किसका? गोवे का 90 का और लड़की का साथ न छोड़ेंगे. ये दोस्ती. अरे आपण कसे आहे? सुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची. According to Abraham Lincoln, democracy is the people, by the people and for the people. According to Abraham Lincoln, democracy is the people, by the people and for the people. लोकांनी लोकांच्या लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी वागणं याचं नाव धर्म. मग कला पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन.
महेश गायकवाडांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिला मंडळ एवढे पथ्य पाळले तर हा जगदी देईन. तुमच्या शक्ती आहे. आता एक खरं सांगा मला, तुम्ही मुळात देवी आहात, पण झालंय काय, दैवत जागृत राहिलं नाही. काय गंमत झाली, प्रत्येक माणसाला कळत न कळत सुप्त अहंकार झालाय. कळत वाजवणाऱ्याला वाजवण्याचा, गाणाऱ्याचा गाणाऱ्याला, मला माझ्या कीर्तनाचा, आणि तो अहंकार ज्ञानाला बाधक ठरलाय. तेवढा अहंकार एकदा बाजूला केला की माणूस देवच झाला. प्रत्येक माणसाला बंगल्याचा अहंकार झालाय, पैशाचा अहंकार झालाय. प्रत्येक माणूस असा आकडून जगायला लागला. भिकारी झाला तो, पण आकडायचंच. भुके मरेंगे लेकिन आकड नाही छोडेंगे. नम्र जगायचं, नम्र, आणि नम्र जगायचं आणि कष्ट करून जगायचं. आता हे मुली आहेत ना 10वी 12वीच्या, यांना सुट्ट्या लागल्या ना, यांची आवड तपासा. यांना टेलरिंग शिकू द्या, कॉम्प्युटर शिकू द्या, MSc IT करू द्या, कराटे शिकू द्या, परीक्षा देऊ द्या. एक दर्जेदार महिला तयार होऊ द्या ना. यांना चपात्या शिकवा, स्वयंपाक शिकवणं सुद्धा आता कोर्स आहे. बापाच्या बायकोला काय म्हणता रे? बापाच्या बायको टिमा म्हणतात. आई, मग मम्मी कोणाला म्हणते? अरे ते मम्मी तरी म्हणत जा. मॉम, मॉम, मॉम मुळेच बॉम्ब तयार झाले. आईला आई म्हणत जा. आपण माणसं कोण आहेत? इथं रेडा वेद बोललाय, गाथा दगडानं तारलाय. आणि आपण इंग्रजी शब्द वापरायचे कुठे बी, काही बी. आला थोडंसं लोकांना मॉम, बरं मॉम का म्हणून जाय ना. आईला काय म्हणता? जोरात बोला, मॉम. आणि बापाला डॅड. यंदा डॅड म्हणणार, पुढच्या वर्षी डेड. अरे आईला आई म्हणा, बापाला बाप म्हणा. काहीतरी चांगलं शिका ना. आईला मम्मी म्हणणं, बापाला पप्पा म्हणणं. काही माणसं 2-3 वाक्य मराठी बोला, त्यांनी एकच वाक्य इंग्रजी घालते. तू सीमेला आहे का मराठी मिडियमला आहे? सीमेला आहे. तू मराठी मिडियमला आहे ना? सीमेला. तू तू इंग्लिश मिडियमला आहे. हा, तो चेहरा सांगतो ना. कारण इंग्लिश मिडियमचे आला, इंग्लिश मिडियमचे चेहरे कधी फ्रेश नसतात. जागतिक लोड त्यांच्यावर, जागतिक. मेले ते पुस्तक वाव वाव कवा त्यांच्यावर का, अर्थसंकल्प त्यांच्या ताब्यात आहे का काय कळत. अरे 10वीला मुलगा जाईपर्यंत बापाच्या शेजारी झोपत होता, तर बाप त्याला उठून अभ्यासाला बसत होता. आज 2.5 वर्षाचं पोरगा आई बापापासून बाजूला आहे. 2.5 वर्षाच्या पोराला 6 लाखाची गाडी येते न्यायला. भाऊचा डबा घे, बाटली घे, बाटली घे, बाकी बाटली विसरू नको. टिफिन घे, वॉटर बॅग घे, आणि गाडीत बस. भले गाडीत झोप, पण तिथवर चाल. तिकून येताना परत झोप. इंग्लिश मिडियम, इंग्लिश आपलं काय म्हणणं नाही, ते म्हणतात. बघा ते काय म्हणतात. यांना पसायदान शिकवा, यांना आरती शिकवा. हेच महेश गायकवाडांनी केलेल्या कार्यक्रमाचं आयोजन. मी तुम्हाला बोललंच पाहिजे, फक्त मी किती बोल